चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. नाणेफेकी जिंकले. एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे संजय पाटील कॅप्टन शिलूमाता वर्ल्ड टीम संघाचे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी ओली टीम संघाने क्वालिफाय केलेला आहे टॉप 3 मध्ये. आज त्या संघाला इन ॲक्शन मध्ये संध्याकाळी आपण बघणार आहोत. यानंतर होणारा सामना, या मॅचचा विजेता संघ आणि आयोजक आई गावदेवी सोनाली टीम. आपण आपली तयारी करायची, आपल्यामध्ये असलेली आलस आपण दूर करायची आहे, कारण की दोन्हीही संघ बलवान संघ आहेत. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना, आणि गोलंदाजीला इथे सुरुवात होत आहे. फ्रंटलाईन गोलंदाज टीमचे कॅप्टन संजय पाटील आपली तयारी करताना गोलंदाजीमध्ये. सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहतोय आपण शेखर, आणि नो स्ट्राईकला पाहतोय आपण वसंत. पंचाकडून इशारा येतोय की सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू कट केलाय. चेंडूला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बीके चांगली फिल्डिंग करताना बालकृष्ण चेंडूला अडवतायत, तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावाने श्री गणेश धावांना सुरुवात. एक पहिली धाव स्कोरबोर्ड लागली गेली आहे. पुढचा चेंडू स्ट्रायकिंगवर फलंदाज वसंत तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकचा चेंडू कट केलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली आहे. मागच्या 2 चेंडूवर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, आणि गोलंदाज संजय पाटील हे चांगली सुरुवात करतायत. भारतीय संघाचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग जे कॅप घालून नेहमी गोलंदाजी करायचे, त्या प्रकारेच गोलंदाजी करताना संजय पाटील आपण पाहतोय. समोर खेळलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओ, स्वप्नीलने ही झेल सोडली आहे, आणि आता एकाच चेंडूवर पाहूया. 2 संध्या होत्या तिथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, आणि तिसरे पंच सुनील म्हात्रे सर नक्कीच बघतायत, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. एक धाव कंप्लीट केली होती. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर सेफ आहे की नाही हेच बघायचं आहे.
तिसरे पंच सुनील म्हात्रे सर फ्रॉम पिंपलास बघतायत, तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. आणि बॅटर आउट आहे. तिसऱ्या पंचाने ठरवलं आहे की हा बॅटर आउट आहे, म्हणजे विकेट पहिला मिळालाय त्या. संजय गोलंदाजी चांगली करतायत गोलंदाजी. शेखर मेहकर फार मोठा नाव आहे. आजही आठवतंय 2011 मध्ये आर्के ट्रॉफी मध्ये सुंदर अशा बॅट भिवंडीमध्ये प्रथमतः आणल्या होत्या शेखर मेहकर यांनी. त्यांचा स्टॉल त्या आर्के स्पर्धेमध्ये लागला होता, आर्के पाटील स्टँड मध्ये. चांगला स्ट्रोक, शतरक्षक भरपूर दूरवर आहे. आणि पहा अलसभरी फिल्डिंग 1-2 का 4 येतोय चौकार. मित्रांनो, दुपारी जेव्हा भोजन आपण करतो तेव्हा जी डोल्यावर जी तार येते ना झोपेची, तीच कुठेतरी पाहायला मिळते, त्याला अलस म्हटलं जाते. चौकार आणि 7 धावा धावफलकावर. अल्पेश भरपूर चांगलं मजबूत जेवण करून आले, ज्या प्रकारे उल्लेख करतात, जेवणाची तारीफ करतायत अल्पेश. आणि असंही कालपासून सध्या तरी अल्पेश आता मात्र सुरेख असा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. धावा बनतायत आणि षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. फलंदाज शेखर मेहकर चांगली फलंदाजी करत आहे. हॅलो. आता मात्र श्याम स्पोर्ट दामणगाव संघाने सुरेख अशी धावसंख्या जोडलेली आहे. पहिला षटक मार्गस्थ असताना स्ट्राईकला शेखर मयेकर, गोलंदाजी मार्कवर संजय पाटील. आता माझा सुरेख असा चेंडू खेळून काढलाय, परंतु एकच धाव मिळेल तिथे. कपिल आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि एका धावने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. तर पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चौकार पाहायला मिळाले शेखर मयेकर यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय. बालकृष्ण तयारी करताना आपण पाहतोय. शेखर मयेकर सज्ज होत आहे. किती धावांचं लक्ष इथे ठेवला जाईल हे फार महत्त्वाचं असेल. मागच्या मॅच मध्ये 91 धावा ठोकल्या होत्या. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बॉयचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 13 धावा धावफलकावर 13. स्ट्रायकिंग वर संतोषला पाहतो आपण. टीमचे कॅप्टन आहे संतोष भोईर. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. गती थोडीशी वाढवली गेली चेंडू मागे. ऑफ ब्रेक चेंडू आतमध्ये कट झाला होता. इन कटर
चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू टाकला गेलाय, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पुढचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे लॉंग ऑफला. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र एकच धाव पूर्ण करता आली आहे. शेखर मयेकर आता स्ट्रायकिंग वर तुम्हाला पाहायला मिळेल. संतोष भोईरचं खातं खोललं, धाव संख्या 14 धावा, 14, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय मागच्या दिशेने सरकलाय आणि आता चेंडू अडवण्याकरिता संघर्ष सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, फक्त आणि फक्त इथं आपण पाहतोय की 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या 16 धावा धावफलकावर. एन्जॉयमेंट सध्या 40+ संघटनेला आपण पाहतोय. मागच्या भरपूर वर्षापासून अल्पेश गायकवाड संघटनेमध्ये चांगलं काम करतात. 10 वर्षापासून आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता आणि मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिचिंग झाल्या, नो बॉलचा इशारा दिलाय पंचाच्या माध्यमातून. सुरेश घरज सरांचा फ्रीटचा इशारा आहे आणि आता फ्रीटवर प्रयत्न करू शकतो शेखर रमयकर. एक मोठा फटका खेळण्यासाठी एक संधी आहे ज्याच्यावर तुम्ही कॅचच्या स्वरूपात आउट होणार नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न, काय घडलंय पाहूया. मला वाटतं फलंदाजाला इजा झाली आहे. नक्कीच डेड बॉल असेल, बॉल काउंट केला जाईल, फक्त धावा दिल्या जाणार नाहीये. हा नियम आहे, 40चा नियम लागू आहे सर्वांसाठी आणि बॅटरला विचारायचंय पंच, हे देखील आम्हाला सांगितलेलं आहे. पाहूया पंच चर्चा करतायत. मंगेश भोईर यांना मला वाटतं बॅट लागली आहे. नक्कीच पाणी मैदानाच्या आतमध्ये पंच घेऊन जात आहेत सुनील म्हात्रे सर. आपण एस्ट्याच्या मागे शफल होऊन खेळू शकणार नाहीये शेखर मयेकर, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहे. फक्त चेंडू पकडला जाईल, धावा दिल्या जाणार नाहीये. अल्पेशने ऑलरेडी चेंडू डॉट लिहिलेला आहे. धावा झालेल्या आहे 17 धावा धावफलकावर. पंचाने देखील लगेचच सांगितलं होतं. भाऊ पाटील पंचाच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी बालकृष्ण, फ्रीटचं चेंडू होतं, फायदा घेता आला नव्हता. एस्ट्यांच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, म्हणूनच डॉट चेंडू घोषित करण्यात आलाय. आता पुढे निघून चेंडू खेळलाय आता मिड विकेटवर आणि तिथे शतरक्षक आहे स्वप्नीलने चांगली झेल पकडली आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये, चांगली कामगिरी केली होती आणि इथे देखील आपण पाहतोय की विकेट घेतलेला आहे. मागच्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये देखील 2 विकेट घेतले होते, म्हणजे 3रा विकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. शेर कभी शिकार करना नहीं भूलता, शिकार केलाय. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्या तयारीमध्ये कपिल. कपिल पाहूया कोणत्या प्रकारे धावा थांबवत आहेत, कारण की धावा झालेल्या आहेत 17 धावा धावफलकावर 17. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा येतील. शॉर्ट बॉलने सुरुवात केली आहे, लॉंग ऑफला शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. धाव पूर्ण आहे की नाही ते बघायचं आहे भाऊ पाटील यांना. मात्र सॉफ्ट सिग्नल आउट असं त्यांनी सांगितलंय.
आता तरी देखील सुनील म्हात्रेंचं काम वाढला गेलंय. या नक्कीच आपण पाहतोय इथे चेक केला जात आहे. सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र बघितलं जात आहे. थोडासा स्लो मोशन मध्ये दाखवला जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटर फ्रेम मध्ये चेंडू हातामध्ये एष्ट्याना लावण्याचा प्रयत्न. अतिशय जबरदस्त सुपर लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. अल्पेश यांच्या स्पर्धेमध्ये देखील यांना बघणार आहोत आपण प्रिन्स मूवीजला. चेंडू हातामध्ये होता, मात्र बेल्स टायमर ऑफ झाले नाहीये. आता काय निर्णय घेत आहेत तिसरं. थोडस क्लोज आहे आणि नक्कीच तेच काहीतरी बघतायत पंच. संदेश वखारे देखील बघतायत, पंच सुनील म्हात्रे सर बघतायत. थोडसा वेळ घेऊ आम्ही, मात्र योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण की डेंजरकडे आपण जर बघितलं तर कॅप्टन होते तिथे. OUT आउट, बॅटर आउट आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. शतरक्षक तिथे नाहीये. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न स्वप्नील वेगाने आलाय, मात्र दोन धावा इथे पूर्ण होत्या. स्वप्नीलच्या अजूनही हातामध्ये चेंडू येत नाहीये. जवळजवळ तिथून खेळत 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 खेळपट्टीवर हा खेळ आहे. एकाच हाताने तो चेंडू अडवत होते, तो चेंडू हातामध्येच येत नव्हता त्यांच्या. असा देखील खेळ असतो. कपिल चांगली गोलंदाजी आहे. सुंदर असा हा स्केअर ऑफ द विकेट. कव्हरला डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एक एक धाव आपण पाहतो किती महत्वाची आहे. आई गावदेवी सोनाली टीम संघाचे सर्व खेळाडू तयारीमध्ये आहेत की कोणता संघ आई गावदेवी सोनाला संघाबरोबर खेळणार आहे. सोनाली संघ तलवार बाजू नाही आली. कपिल मोठा पटका खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. आमचे कोल्ड्रिंक स्पॉन्सर आकाश पाटील मला वाटतं इथे व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कपिल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता एका खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागेल, कारण पूर्णपणे दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज आउट होत आहे. कदाचित मोठा फलंदाज येणं बाकी असेल.
धावा फक्त आणि फक्त 22 धावा. असं वाटतं की लुईस क्विनचा सामना पाहायला मिळेल. शिलूम आता वर्ल्ड टीम संघाकडे बॅटिंगचं तोफखाना आहे. मागच्या मॅच मध्ये बघितलं 91 धावा सर्व उत्कृष्ट धावसंख्या या स्पर्धेची. कपिल लेफ्ट आर्म फलंदाज, नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. किशोर आलाय. शेवटचा चेंडू षटका देईल. ओ दांडीगुल बोल्ड, परफेक्ट यॉर्कर चेंडू ऑफ स्टंप उडवलेला आहे आणि ते फलंदाज बाद होत आहे. 3 विकेट आले या षटकामध्ये. 2 रनआउट, 1 विकेट कपिलच्या खात्यामध्ये. पाटील ज्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. थंडगार शीतपेय सर्वच एन्जॉय करतायत. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता गोलंदाज कोण आहे आणि फलंदाज कोण आहे पाहूया आपण. नरेंद्र गोलंदाज आणि रामा फलंदाज आलाय. कॅप्टन संतोष पाटील दुपारच्या भोजनानंतर वाटतं मला नाही, क्या बात आहे, उपवास आहे त्यांचा शनिवार. 6 चेंडू टाकायचे नरेंद्र. चला आपण थोडं स्पीडअप करा आपण. मंगेश भोईर फिल्डिंग लावताना आपण पाहतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग आहे. शॉट थर्डमॅनला आहे. गली पॉइंटला बालकृष्णला आपण पाहतोय. रुपेश चौकार वाचवण्याकरिता शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षण पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहे. नरेंद्र पहिला चेंडू स्लॉगवर आहे. पाहूया. मोठा फटका आलाय. भरपूर उशिरानंतर हा षटकार पाहायला मिळतो प्रेक्षकांना. मयेकर यांचं म्हणणं आहे की 40+ तरी आलं ना मग आपण चांगली गोलंदाजी करू शकतो, म्हणून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडूची मागणी केली आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये. संतोष पाटील. धावा झालेला आहे धावफलकावर 28 धावा. 28. आता धावा बनतायत, प्रयत्न करतायत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज निलेश याच्या बॅटमध्ये नेणारा हा षटकार आहे. प्रयत्न करतोय की टीमला 40+ धावा येतील त्या प्रकारेच बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू नरेंद्र. अजून एक मोठा फटका केलाय. हा चेंडू समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे संजय पाटील, टीमचे कॅप्टन आहेत. चुकी होत नाहीये. चांगली झेल इथे पाहायला मिळाली. संजय पाटील तिथे उपस्थित होते, मात्र झेल पकडण्याच्या पोझिशन मध्ये देखील नव्हते. मात्र चेंडू एकाएक मैदानाच्या आतमध्ये हवेने थांबवला गेला आणि पहा अतिशय सुंदर अशी झेल पकडली गेली आहे. कमबॅक करताना गोलंदाज नरेंद्र आपण पाहतोय. नवीन फलंदाज रमेश. अठ्ठावीस धावा. 28. आता 35 धावा कशा होतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, कारण की 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फक्त आणि फक्त 28 धावा पाहायला मिळत आहेत. वीर तानाजी दापोडे संघाला शिकत दिली होती.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बालकृष्ण आहे तिथे. आज ड्राईव्ह करायला जमलं नाहीये तिथे, कारण की 2 धावा पूर्ण केल्या जातात. फिल्डिंग कमालीची आहे. मी म्हणेल की रुपेश जिथे फिल्डिंग करत होता त्याच्या परिसरामध्ये चेंडू आला होता. मात्र रुपेशला माहित आहे बालकृष्ण अगदी वेगाने आल्यात, टक्कर झाली तर मॅच थांबेल, म्हणूनच त्यांचा चेंडू त्यांनीच पकडला. धावसंख्या 30 धावा. अजून एक स्विंग अँड मिस डॉट चेंडू. कमालीची गोलंदाजी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल का? लेग कटर चेंडू समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली जाते, तोपर्यंत 2 धाबा पूर्ण करते फलंदाज रमेश. शेवटचा चेंडू आहे आणि आता शेवटचा चेंडू पाहूया. चांगला स्ट्रोक तर आहे, धावा किती पूर्ण केल्या जातील. कव्हरवर डीप मधून थ्रो चांगला आलाय. ओ मंगेश भोईरचे प्रयत्न होते डायरेक्ट हिट करण्याचा, मात्र फलंदाज आउट आहे. दोन धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्यामध्ये फलंदाज आउट झाला. तर 34 धावा टोटल. आता 35 धावांचं आव्हान आहे आणि तो आव्हान पूर्ण होईल की नाही. मात्र सर्वप्रथम आपण डीजे मॅनला संधी देऊया. डीजेच्या माध्यमातून संगीत ऐकूया, त्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये संदेश वखारे तुमच्या सोबत.
थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील. थर्टी फाय 35 धाबांचं लक्ष आहे आणि या धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश विथ संजय. या ठिकाणी सन्माननीय भोलेनाथ पाटील उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पस्तीस धाबांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर रामा षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी, तर समोरच्या दिशेने मंगेश. नॉन स्ट्रायकर संजयला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये तब्बल 91 धावा कुठून काढल्या होत्या या दोन फलंदाजांनी. टीम गावदेवी पूर्णा समोर. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. रामा बॉलिंग ट्रॅकवर. यानंतर अजूनही दोन मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, सो थोडं स्पीडली खेळा. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला. बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 षटकार. मागची इनिंग ज्या ठिकाणी स्टॉप झाली होती ना, त्या ठिकाणावरच जणू काही सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल भिटकावून दिलाय 6 धावांसाठी. षटकार आलाय. रामा पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सीमा पार. मिळतील 6 षटकार. या बॉलर्स देखील ऑन साइडला. प्रहार तर झालाय. बॉल थांबत नाहीये. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलेला आहे. चुकीला माफी नाहीये. वन बाउन्सने बॉल सीमारेषे बाहेर झालाय आणि त्या दरम्यान भोलेनाथ पाटील आमचे बॉल स्पॉन्सर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. पस्तीस धाबा ठोकायच्या आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 16 आल्यात शिलुमादा वर्ल्ड साठी. या बले जोरदार अपील. यस, त्रिफला उडलाय त्या ठिकाणी. पहिली विकेट फलंदाज बाद. फक्त 35 धाबांचं लक्ष आहे. मात्र पहिल्या 3 बॉल मध्ये 16 आणि त्यानंतर विकेट. रामा पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय.
3 मोठे फटके आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न रामाच्या माध्यमातून झालाय. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आव्हान तर धाव मिळेल. 17 धावा धावफलकावर आहेत. 18 धावांची आवश्यकता. या वेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 18 धावा धावफलकावर आहेत. 35 धावांचं लक्ष असताना मात्र 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये वसूल केल्यात शेलूमाता वल संघ. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर वसंत. पाहूया वसंत कशा प्रकारे हे षटक फेकेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्या होत्या. लक्ष जे आहे ते कमी धावांचं उभं केलंय आपल्या टीमने. हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोलंदाजाला. ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. 1 बाउन्सने बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. टू 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वसंत पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्सने पुन्हा एकदा निघून गेलाय 4 धावांसाठी चौकार. देखील समोरच्या दिशेने बॉलवर प्रहार जरूर झाला होता परंतु ताकद थोडी कमी पडली आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. वसंत बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. हा बॉल देखील पहिल्या टप्प्यावर निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. बंटी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जल है तो कल है. भरपूर चांगलं सहकार्य बंटी पाटील यांचं या स्पर्धेला लाभलंय. आपण त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. धावसंख्या 30 झाली आहे. फक्त ना फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार पुन्हा एकदा झालाय. हा बॉल देखील निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार.
एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि एकच धाव आवश्यक आहे. अर्थातच 13 चेंडू एका धाब्याची आवश्यकता. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एक धाव तुम्हाला कंपल्सरी काढावी लागेल. चला टीम आई गावदेवी सोनालेचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईन व्हा. वसंत पुन्हा एकदा विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय शेलूमाता वर्ल्ड टीमने. हा दुसरा विजय त्यांच्यासाठी. चला आपण टॉस साठी लगेचच बोलूया. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो ज्याने फेकलं होतं 1 षटक 4 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला होता आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात. नाव आहे बालकृष्ण बैके. आणि शेखर मयेकर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. शेखर मयेकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. हे आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. या साईनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी देऊया आपण प्रथम. जी ट्रॉफी आम्हाला लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेश सोंग्या पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर भोलेनाथ पाटील प्रेशर कुकर द्यायचा आहे. संजय थले साहेबांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर झालंय. पैठणी आहे जी पैठणी गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश भोईर यांनी स्पॉन्सर केली आहे. संतोष मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. त्यानंतर चॉकलेट बॉक्स आहे. भोलेनाथ पाटील पुन्हा एकदा